आपण पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 450 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली होती. त्यानंतर आज 4.5 वर्षानंतर आपण त्याच दिवशी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करते. हा योगायोग साधला. काय सांगाल याबाबत? 450 वर्षापूर्वी बळीराजांनी जी कर्जमाफी केली ती त्याच ध्येय धोरणावर पाय ठेवून गरजवंत कामगाराचा आणि शेतकऱ्याचा कर्जमाफीच काय तर कर्ज होणारच नाही या दृष्टीने आम्ही आता सरकारचं फॉलोअप करणार आहे. सरकारी काही स्कीमा असतील वगैरे काही असेल तर आम्ही ते सरकारी त्यांना कर्जच नाही घ्यावं लागावं, कर्जमाफी करायची वेळच येऊ नये हे ध्येय धोरण ठेवून आम्ही संघटनेचं काम करणार आहोत. महाराष्ट्रात देशभरात शेतकऱ्यांच्या नावावर भरमसाठ संघटना आहेत, पण शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. फक्त नेतेच गप्पर होतात. याकडे कसं बघायचं? तेच चालू आहे. वातावरण बऱ्याच दिवसांनी बघतोय. भरपूर संघटना आहे, समाजाच्या नावावर आहे, नेत्यांच्या नावावर आहे, परंतु आपलं ध्येय धोरण आहे सर्व जातीय लोक सोबत घेऊन नुसतं शेतकरीच नाही तर गरजवंत कामगारावर जे अन्याय अत्याचार होता त्याच्या विरोधात आवाज कसा वाढवता येईल, शेतकऱ्याच्या काही गरजा असेल तर कुठल्या एका जातीला सोबत घेऊन किंवा जातीच्या नावावर संघटना न चालवता आपल्याला सर्व समावेशक सर्व लोकांना सोबत घेऊन शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवता येईल याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे आणि तोच अजून उपाशी आहे, बाकी सगळे उपाशी आहे. काय सांगायचं? काय बोलायचं? तेच खटकताय साहेब, तेच खटकताय. मागच्या 25 वर्षापासून मी सुद्धा संघटनेचे कामं केले, समाजाचं काम केलं, पण माझा बळीराजा आजही कुठं सुखी नाहीये, भविष्यातही नव्हता आणि पुढेही नाहीये. त्या हेतूने जर काय करता येत असेल तर आम्ही सर्व मावळे सोबत घेऊन सरकारच्या विरोधात नाही, प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी तन मन धनाने काम करणार आहोत. आपण ही मोठ बांधलेली आहे. काय ध्येय धोरण आहे? ध्येय धोरण एकच आहे की गरजवंताचं आणि शेतकऱ्याचं हित कशात आहे ते शोधणं म्हणजे आमची संघटना ते काम करणार आहे. साहेब, आज निवडणुका असल्या की सरकार कोणाचंही असेल शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा होतात, पण आज मालाला हमी भाव नाही. सगळ्यात जास्त आत्महत्या हा शेतकरी करतोय. ज्या शेतकऱ्याला गुणवंत शेतकरी म्हणून सरी पाणी प्रश्नावर काम केल्यानंतर सत्कार होतो त्याला सरकार नावाजतं आणि त्याला आत्महत्या करावी लागते. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का? दुर्दैव म्हणावं लागेल याला. कारण कुठल्याही एका पक्षाला किंवा कुठल्याही एका राजकीय लोकांना नाव ठेवून फायदा नाही आहे. सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत. सगळ्यांच्या सत्ता येऊन गेल्या. शेतकऱ्याचं नाव इलेक्शन पुरतं घेत आहे, त्यांना पारितोषिक देत आहे, त्यांना प्रसिद्धीपत्र देत आहे, पण ते कशासाठी? आत्महत्या करण्यासाठी देत आहे का? अहो, त्याची गरज बघा, त्याला काय पाहिजे ते बघा, त्याच्या मालाला हमी भाव द्या. मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करणार नाही, कारण सगळे एकाच माळेचे मणी आहे. आम्ही आमच्या संघटनेत शेतकऱ्याच्या हितासाठी 100% झगडणार आहोत आणि सर्व मावळे एकत्र करून शेतकऱ्याला हमी भाव कसा मिळेल, शेतकऱ्यावर कर्ज कसं होणार नाही यावर आम्ही सगळं लक्ष केंद्रित करणार आहोत. शेतकरी हा भारत हा शेतीप्रधान देश म्हणून जरी ओळखला जातो आणि शेतकऱ्यांना सर्व याच्या सुखसुविधापासून वंचित ठेवल्या जातं. पीक विमा असेल, शेतकऱ्याचा हमी भावाचा प्रश्न असेल, आत्महत्या असतील, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हॉस्टेलचा विषय असेल, याबाबत जे शेतकरी आमदार खासदार आहेत, जे मंत्री, ते सुद्धा शब्द काढत नाही. उदासीनता. यांना शेतकऱ्याची कामगाराची काही आवश्यकता वाटत नाही. यांना कुठल्याही शेतकऱ्याची किंवा कामगाराची जाण नाही. यांचा फायदा फक्त इलेक्शन पुरता असतो. हे लोक इलेक्शन पुरतं माझा शेतकरी म्हणता, माझा कामगार म्हणता, परंतु त्याला त्याच्या मालाचा तो भाव सुद्धा ठरवू शकत नाही. त्याचा भाव, मी आता सकाळी एक व्हिडिओ पाहिला, तो शेतकरी ओरडून सांगतोय की माझी कोथिंबीर 30 रुपये आणि पुढच्या 10 मिनिटात म्हणतो फुकट घ्या. आणि तीच कोथिंबीर एखादा मॉलवाला उचलतो, जो पिकवतो, जो घाम गाळून तो तयार करतो, तो त्याचा भाव ठरवू शकत नाही. पण तीच कोथिंबीर एखादा मॉलवाला नेऊन तो तुम्हाला एसी मध्ये ठेवून तो त्याचा भाव ठरवतो आणि तुम्ही पण गुमानपणे ते घेता. माझी सर्व जनतेला विनंती आहे की भावा, शेतकऱ्याच्या भावाला माल द्या, शेतकऱ्याला 2 पैसे एक्स्ट्रा द्या. तो कष्ट करतोय, रात्रीचं पाणी भरतोय, मॉलवाला करत नाही. तुम्ही मॉलवाल्याला भाव देता, पण जो पिकवतो शेतकरी, जो पोशिंदा आहे जगाचा, त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याची परमिशन नाहीये या जगामध्ये. सर, आता आपण शेतकऱ्यांच्या भावाचा आणि मॉलचा
विषय ठरलाय. मागे सरकारने एक धोरण आणलं होतं, शेतकऱ्यांसाठी बाजाराचं एक नियोजन केलं होतं. ते ओस पडले, तिथे ग्राहक पण नाही आणि शेतकरी सुद्धा त्या बाजारात आपला माल आणत नाही. मग हा विरोधाभास नाही का? ते त्यांच्या स्वार्थापुरतं त्यांनी कुठेतरी चालू केलं असेल. ते शेतकऱ्याशी जर तुम्ही कम्युनिकेटिव्ह असेल कायम, तर शेतकरी नक्कीच तिथून 2 पैसे जास्त जरी लागले तर तिथे नेऊन माल विकील. पण तिथं ते सिस्टमच राहिलं नसेल तर, कारण ते त्यांनी त्यांच्या स्वार्थापुरतं उभं केलं असेल, पुढच्या याच्यात ते बंद पडलं. साहेब, आपली संघटना नवीन आहे, पण आपले जे मावळे सगळे अनुभवी आहेत, सरकारला काही अल्टिमेट देणार का आणि बळीराजाला काही आव्हान करणार का? बळीराजाला आवाहन करणार मी की सोबत येऊन माझ्या सोबत या, सगळे मावळे सोबत आहे, आणि सरकारला अल्टिमेटम हे देणार की यानंतर जर आमच्या शेतकऱ्याला हमी भावाची तुम्ही कुठे जबाबदारी घेत नसाल, शेतकऱ्यांच्या मुलांना जर कुठे शिक्षणासाठी हॉस्टेल नसेल तर ते लवकरात लवकर सरकारने नियोजन करावं, त्याचा निधी उपलब्ध करावा. नसता संघटना आमच्या याच्यावर आम्ही त्यांचा फॉलोअप 100% घेणार, त्याला आम्ही सरकारला जेरी सांगणार. बळीराजा संघटनेचं रस्त्यावरचं आंदोलन बघायला लवकरच मिळणार. लवकरच मिळणार. धन्यवाद. आपलं नाव? निवृत्ती ढगपटे, संस्थापक अध्यक्ष बळीराजा संघटना. आवश्यकता या ठिकाणी असते, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, कारण सरकाराच्या माध्यमामधून सर्वच प्रश्न हे निकाली लागत नसतात किंवा सुटत नसतात. म्हणून आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, करतो आणि करत राहू, अशी मला या ठिकाणी राय द्यायची आहे. कारण व्यक्त जर म्हणायला लागलं कोणत्याही प्रश्न त्याला यश हे प्राप्त होत नसतं.